काय रे अजय, तू इथे कसा? अजय म्हणाला, काका हा काय प्रश्न विचारत आहात? मी ह्या शहरात राहतो म्हटल्यावर इथेच असणार ना. विलासराव मनात म्हणाले, बहुतेक याला बातमी समजली नसेल का? पण पोटच्या मुलाला आई गेल्याची बातमी समजणार नाही असे कसे होऊ शकते? ते अजयला म्हणाले, अरे सुमती वहिनी गेल्या हे तुला ठाऊक नाही का? विलासरावांच्या तोंडून हे शब्द ऐकून अजयला धक्का बसला. तो म्हणाला, अहो काका, काहीही काय बोलत आहात? विलासराव म्हणाले, अरे मी खरे बोलतोय. 1 आठवडा होऊन गेला आणि तुझ्या आईच्या मृत्यूची बातमी तुलाच कशी ठाऊक नाही? तेव्हा अजयने खाली मान घातली. पण विलासराव अजूनही अजयकडे अवाक होऊन पाहत होते. ते पुन्हा म्हणाले, अरे तुला खरंच ह्याबद्दल काही समजले नाही का? अजय म्हणाला, नाही. विलासराव म्हणाले, अजब आहे. ते मनातल्या मनात पुन्हा काहीतरी बडबडले आणि त्यांनी एका रिक्षावाल्याला थांबवले आणि त्यामध्ये आपले सामान ठेवत म्हणाले, असो, आता मी निघतो. माझ्या ट्रेनची वेळ झाली आहे. आता 18 तारखेला आपण गावी भेटू. काळजी घे. एवढे बोलून त्यांनी अजयच्या डोक्यावरून हात फिरवला आणि रिक्षात बसून निघून गेले. पण अजय मात्र तिथेच पुतळ्याप्रमाणे उभा होता. आईचा मृत्यू झाला आहे यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. तो हा विचार करतच होता की तेवढ्यात पाठीमागून एका कारने हॉर्न दिला आणि तो भानावर आला. त्यानंतर अजयने त्याची स्कूटर स्टार्ट केली आणि दुःखी होऊन त्याच्या घरी निघून गेला. त्याला असे अचानक घरी परत आल्याचे पाहून त्याची बायको आशा घाबरली. आल्याबरोबर तिने नवऱ्याला प्यायला पाणी दिले आणि म्हणाली, काय हो, ऑफिसला जायचे सोडून घरी परत का आलात? तुमची तब्येत ठीक आहे ना? अजय म्हणाला, हो, मी बरा आहे. ती म्हणाली, मग तुम्ही ऑफिसला न जाता घरी का आलात? अजय म्हणाला, अगं आशा, आई हे जग सोडून निघून गेली. आशा घाबरून म्हणाली, अरे बापरे, कसे काय आणि कधी गेल्या? अजय म्हणाला, आज 7 दिवस झाले आहेत. यावर आशा जवळजवळ ओरडली. ती म्हणाली, काय, 7 दिवस झाले आहेत आणि आपल्याला माहिती नाही? सासूबाई गेल्याचे कोणी सांगितले तुम्हाला? अजय म्हणाला, आमचे एक दूरचे नातेवाईक आहेत, विलास काका. ते इथे त्यांच्या एका कामासाठी आले होते. मी ऑफिसला जाताना मला वाटेत भेटले आणि त्यांनीच मला ही बातमी सांगितली. आशा म्हणाली, हे मात्र जरा विचित्रच आहे. तुमच्या आईचा मृत्यू झाला आणि याबद्दल तुम्हालाच ठाऊक नाही? मोठ्या दादांचा सुद्धा फोन आला नाही म्हणजे त्यांना सुद्धा आई गेल्याची बातमी समजली नसेल का? अजय म्हणाला, मलाही असेच वाटते. नाहीतर दादाला समजले असते तर त्याने मला तसे कळवले असते. त्याने पटकन त्याच्या मोठ्या भावाला विजयला फोन लावला. तो म्हणाला, हॅलो दादा, तुला काही समजले का? विजय म्हणाला, कशाबद्दल बोलतोयस? अरे आपल्या आईचे निधन झाले आहे. ही बातमी ऐकताच विजयलाही धक्का बसला. तो म्हणाला, अरे कधी झाले हे? अजय म्हणाला, अरे दादा, आईला जाऊन आज 7 दिवस झाले आहेत आणि मला आज त्या विलास काकांकडून समजले. विजय म्हणाला, काय, 7 दिवस झाले आहेत? कमाल आहे रे. आपल्याच आईचे निधन झाले आणि त्याबद्दल तिच्या मुलांनाच ठाऊक नाही. ही बातमी आपल्याला कळवावी असे कोणालाच वाटले नाही, अगदी बाबांनाही. एक वेळ बाबांचे मी समजू शकतो, पण आपले नातेवाईक, शेजारी हे तरी आपल्याला सांगू शकले असते ना. आजकाल प्रत्येक गावामध्ये STDची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल फोन आहेत. अजय, मला असे वाटते की विलास काकांना चुकीची बातमी तर मिळाली नसेल ना? अजय म्हणाला, नाही दादा, त्यांना आपल्या आत्याने फोन केला होता. त्या दिवशी विलास काकांच्या मुलाचे लग्न होते, त्यामुळे ते अंत्यसंस्काराला जाऊ शकले नाहीत. ते म्हणत होते, त्यामुळे ते मला म्हणाले की ते 13व्याला जाणार आहेत. विजय म्हणाला, हे काय रे? अजय, मला तर अजूनही विश्वास बसत नाही की आपल्या आईचे निधन झाले आहे आणि आपल्यालाच याची खबर नाही. तो पुढे म्हणाला, बरं अजय, तू गावी फोन लावून विचारलेस का? अजय म्हणाला, कोणाला लावणार होतो मी फोन? तिकडच्या एकाचाही फोन नंबर नाही माझ्याकडे. दादा, तुझ्याकडे आहे का रे गावकडच्या एखाद्याचा नंबर? विजय म्हणाला, नाही रे अजय. मग दादा, आपल्याला कसे ठाऊक होणार की ही बातमी खरी आहे की नाही?
विजय म्हणाला, आपण ताईला फोन लावून विचारायचे का? अजय म्हणाला, अरे हसतील ते लोक आपल्यावर. विजयने काहीसा विचार केला आणि तो म्हणाला, तू 1 मिनिट थांब, मी तुला नंतर फोन करतो. असे बोलून त्याने फोन ठेवला आणि त्याच्या पत्नीला सीमाला म्हणाला, तू एक काम कर, माझा हा नवीन नंबर आहे, ह्या नंबरवरून ताईच्या घरी फोन लाव आणि मी नीताची मैत्रीण बोलते असे सांग. नवऱ्याचे बोलणे ऐकून सीमाने पटकन तिच्या नणंदेच्या घरी फोन लावला आणि पलीकडून नणंदेच्या सासूने फोन उचलला. तेव्हा सीमा म्हणाली, हॅलो, नीता आहे का? मी तिची मैत्रीण रजनी बोलते आहे. इकडे साताऱ्याला आले होते, विचार केला की तिला भेटून जावे. जरा तिला फोन देता का? मला तिच्याशी बोलायचे आहे. नणंदेची सासू म्हणाली, नीताच्या आईचे निधन झाले आहे, त्यामुळे ती तिच्या माहेरी गेली आहे. सीमा म्हणाली, अरे देवा, बरं बरं, ठीक आहे, असे बोलून सीमाने फोन ठेवला. आता मात्र त्यांना खात्री झाली, आई गेल्याची बातमी खरी होती. विजय खुर्चीवर डोके धरून बसला. त्याने लगेच अजयला सांगितले, अजय, अरे बातमी खरे आहे, खरंच आता आपली आई या जगामध्ये राहिली नाही. दोघेही भाऊ टेन्शनमध्ये आले होते की ही बातमी सर्व नातेवाईकांपर्यंत पोहोचली, पण फक्त त्या दोघांना का कळवले नाही. विजयने फोन ठेवला आणि तो विचार करू लागला की त्या दिवशी अंत्यसंस्काराला सर्व लोक आले असतील आणि आम्ही दोघेच तिथे नाही म्हटल्यावर आम्हाला काय बोलले असतील. अरे देवा, जमलेल्या लोकांनी आमच्याबद्दल काय विचार केला असेल. विजयला खूप अपमानास्पद वाटू लागले. त्यानंतर त्याने अजयला फोन करून गावी जाण्यासाठीची तयारी सुरू केली. 4 तासानंतरची ट्रेन होती. 6 तासांचा प्रवास होता. प्रवासात त्याच्या मनात सतत लोक काय म्हणतील असाच विचार येत होता. सीमा देखील खूप बेचैन झाली होती. ती विजयला म्हणाली, अहो, मला तर वेगळाच संशय येतो. सतत यामागे काहीतरी कट असल्यासारखं वाटतो आहे. विजय म्हणाला, कसला संशय, कसला कट? सीमा म्हणाली, अहो, सासूबाईंचे दागिने हडपण्याचा. विजय म्हणाला, मी काही समजलो नाही. सीमा म्हणाली, अहो, सरळ सरळ आहे ना. आपण सर्वजण जर आधीच गेलो असतो तर सासूबाईंचे दागिने आम्हा दोन्ही सुनांमध्ये वाटले गेले असते. पण आता आपण तिथे नाही म्हटल्यावर कोणा दुसऱ्यानेच कब्जा तर केला नसेल त्या दागिन्यांवर. विजय म्हणाला, कोणी कब्जा केला असेल? सीमा रागाने म्हणाली, तिनेच, जी आठवडाभर आधीच तिथे येऊन बसली आहे, तुमची बहीण. यावर विजय काहीही बोलला नाही, कारण त्याच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते. 6 तासांचा प्रवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता दोघे नवरा बायको गावी पोहोचले. विजयने रिक्षातून पाहिले तर त्याचे वडील यशवंतराव बाहेर अंगणातल्या ओट्यावर एका कोपऱ्यात उदास बसले होते. समोर नातेवाईकसुद्धा शोकाकुल बसले होते. रिक्षातून उतरताच विजयने सुटकेस एका बाजूला ठेवली आणि धावत जाऊन वडिलांच्या मांडीवर डोके ठेवून जोरजोरात रडू लागला. म्हणाला, बाबा, हे सर्व कधी झाले, कसे झाले? आम्हाला तर कोणीच कळवले देखील नाही. यावर यशवंतराव काहीही बोलले नाहीत. ते भिंतीला डोके टेकवून डोळे बंद करून बसले होते. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दुःखाच्या असंख्य रेषा स्पष्ट दिसत होत्या. सीमा ही रिक्षातून उतरली आणि थेट आतल्या खोलीमध्ये जाऊन मोठमोठ्याने रडू लागली. तिथेच तिची नणंद नीता बसली होती. सीमाने तिला पाहिले आणि ती नणंदेच्या गळ्यात पडून रडू लागली. 3-4 मिनिटे दोघा नवरा बायकोचा रडण्याचा कार्यक्रम चालू होता. विजय वडिलांच्या मांडीवरून डोके ठेवून रडत होता, पण वडिलांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा विजय डोके वर करून रडवेल्या आवाजामध्ये म्हणाला, बाबा, आजकाल किती साधने झाली आहेत, कमीत कमी आम्हाला फोन तरी करायचा होता. यशवंतराव पटकन म्हणाले, हो, तुला फोन करायला सांगितला असता, पण नंतर विचार केला की तुला फोन करून काहीही उपयोग नाही. यावर विजय म्हणाला, बाबा, असे का बोलत आहात? बाबा म्हणाले, मी काही चुकीचे बोललो का? अरे, मला वाटले की तुला ह्यावेळेससुद्धा सुट्टी मिळण्यात काहीतरी अडचण येईल, म्हणून नाही फोन केला मी तुला. वडिलांचे बोलणे ऐकून विजय गोंधळला आणि इकडे तिकडे बघत त प करत म्हणाला, बाबा,
तुम्ही असा कसा विचार केला माझ्याबद्दल? अहो, आई गेल्याची बातमी ऐकून तर मी काहीही करून आलोच असतो. यशवंतराव वरच्या आवाजात म्हणाले. अरे वा, आई गेल्यानंतर काहीही करून आला असतास? मग आई जिवंत असताना तुला काहीही करून यायला काय झाले होते? वडिलांचे असे बोलणे ऐकून विजय पुढे काहीही बोलू शकला नाही. आता तर त्याला तोंड लपवणेसुद्धा मुश्किल झाले होते. वडिलांच्या अशा आक्रमक रूपाची कल्पना तर त्याने स्वप्नात सुद्धा केली नव्हती. वडिलांनी आज त्याला सर्वांसमोर उघडे पाडले होते. तिथे बसलेले नातेवाईक आपापसात कुजबूज करू लागले. त्यामुळे विजयसाठी तिथे बसणे मुश्किल झाले. पण आता तो उठून तरी कुठे जाणार होता? त्याच्या घरी परत तर जाऊ शकणार नव्हता. त्याचवेळी अजय आणि आशाची रिक्षा घरासमोर येऊन थांबली. सीमाप्रमाणे आशासुद्धा रिक्षातून उतरून आतल्या खोलीत रडत निघून गेली. आणि अजय वडिलांच्या गळ्यात पडून आपल्या स्वर्गीय आईला आठवून रडू लागला. त्याच्या तोंडून आई, आई का सोडून गेलीस आम्हाला? आता आम्ही कुणाला आई म्हणायचे असे शब्द निघत होते. यशवंतराव त्याच्याकडेही दुर्लक्ष करून शून्यात हरवून बसले होते. काही मिनिटे रडल्यानंतर तो वडिलांना म्हणाला, बाबा, आईच्या निधनाची बातमी तुम्ही मला का सांगितली नाही? विजयप्रमाणे त्याचे सुद्धा बोलणे अर्धवट ठेवून यशवंतराव म्हणाले, मी एकट्या म्हाताऱ्याने अंत्यसंस्काराची तयारी करायची की तुम्हाला फोन करत बसायचे? 1-2 दिवसाआड आईवडिलांच्या तब्येतीची चौकशी करणारा मुलगा असता तर त्याला सर्वात आधी ही बातमी त्याला दिली असती. पण तुम्ही तर बिझी माणसे आहात. अजय पुढे म्हणाला, बाबा, माझ्या मुलांना फोन करा म्हणून तुम्ही कोणाला तरी सांगू शकला असतात ना. अशा वेळी तर कोणीही मदत करतो. यशवंतराव त्याच्याकडे पाहत म्हणाले, ह्या सर्व बोलण्याच्या गोष्टी आहेत अजयराव. आजच्या जमान्यामध्ये लोकांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही, मग परक्यांसाठी कोण एवढा खटाटोप करतो? वडिलांचे बोलणे ऐकून अजयला धक्काच बसला. त्याला समजत नव्हते की वडील लोकांबद्दल तक्रार करत आहेत की त्याला मुद्दाम हे सर्व ऐकवत आहेत. तो चकित होऊन वडिलांकडे पाहत होता. पण यशवंतराव त्याच्याकडे पाठ फिरवून बाहेर रस्त्याकडे पाहू लागले. त्यामुळे अजयला सुद्धा तिथे बसणे मुश्किल झाले. विजयप्रमाणे अजयला सुद्धा तिथे बसणे नकोसे झाले. बाबा त्याच्याकडे पाठ करून बसले होते. त्यामुळे अजयला राग आला. त्याला असे वाटले की वडिलांना विचारावे की आईचा मृत्यू झाल्यानंतर काही तासातच सर्व नातेवाईक आले होते. मग या सर्वांना फोन करून कोणी कळवले होते? या जमलेल्या लोकांना जसे फोन करून कळवले होते तसेच आम्हाला सुद्धा फोन करून सांगितले असते तर काय बिघडले असते? पण हे सर्व बोलण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्या वातावरणात तिथे बसल्या बसल्या त्याचा जीव गुदमरायला लागला होता. त्यामुळे बहिणीला भेटण्याचा बहाणा बनवून तो तिथून उठला आणि आतल्या खोलीत जायला निघाला. त्याच्या मागे विजयसुद्धा उठून निघून गेला. आतल्या खोलीमध्ये नीता आपल्या 3 आत्यांसोबत कामात बिझी होती. नीता दिदीच्या हातामध्ये एक लिस्ट होती आणि तिच्या 3ही आत्या समोर ठेवलेले सामान लिस्टप्रमाणे लावत होत्या. सीमा आणि आशा एका कोपऱ्यात उपेक्षित असल्याप्रमाणे बसल्या होत्या. खोलीत प्रवेश करताना अजयने विचार केला होता की नीता तिच्या 2ही भावांना पाहून धावत येऊन त्यांच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडेल. मग 2ही भाऊ तिला धीर देतील, तिचे सांत्वन करतील. पण तसे तर काहीच झाले नाही. नीताने नजर उचलून त्यांच्याकडे पाहिले आणि पाहून न पाहिल्यासारखे करून ती तिचे काम करू लागली. त्याचप्रमाणे 3ही आत्यासुद्धा त्या दोघांकडे दुर्लक्ष करत होत्या. आता मात्र अजय आणि विजय दोघेही नाक कापल्याप्रमाणे गुपचूप आपापल्या बायकोजवळ जाऊन बसले. त्या चौघांनासुद्धा त्या घरात एक एक क्षण घालवणे मुश्किल होऊ लागले होते. काही वेळ आईबद्दल काहीबाही प्रश्न विचारत राहिले, पण खोलीत असलेल्या सर्वांनी त्यांच्या बोलण्याकडे जणू दुर्लक्ष केले होते. त्यानंतर आंघोळ करण्याचा बहाणा बनवून चौघेही तिथून उठले. ते चौघेही खोलीतून बाहेर गेल्यानंतर नीताने दीर्घ श्वास घेतला आणि हातातील लिस्ट खाली ठेवली. तिला तिच्या भावांचा आणि भावजयांचा खूप राग आला होता. तिचे मन आईच्या आठवणींमध्ये खूप दुःखी झाले होते. मागच्याच आठवड्यामध्ये तर ती आपल्या आईबाबांना भेटून गेली होती. त्यावेळेस तिची आई अगदी ठीक होती. नीताला ते सर्व आठवायला लागले की कशाप्रकारे वडिलांनी तिला रडत सांगितले होते की दिवसभर आई अगदी ठीक होती, पण रात्री 1:30 वाजता अचानक आईला भीती वाटू लागली.
बाबा डॉक्टरांना बोलवायला जातच होते तेव्हा आईने त्यांचा हात घट्ट पकडून ठेवला आणि त्यांना थांबवले. वडिलांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आईने बाबांचा हात आणखी घट्ट केला. ती तुटक शब्दात काहीतरी बडबडत होती. कदाचित तिला कळून चुकले होते की आता तिच्या जाण्याची वेळ आली आहे. तिला असे वाटत होते की अंतिम क्षणी आपले पती डोळ्यासमोर असावेत. शेवटी आईमुळे बाबांना थांबावे लागले. आईचा श्वास वेगाने चालत होता आणि बाबा असहाय्यपणे आपल्या अर्धांगिनीला मृत्यूच्या जबड्यात जाताना पाहत होते. बाबा आईकडे पाहत म्हणाले, 2-2 कमावती मुले, सुना आणि नातवंडे, एवढे मोठे कुटुंब असताना देखील आमच्यासोबत राहायला कोणी नव्हते. जर यांच्यापैकी कोणी जरी इथे असते तर. भावूक होऊन त्यांचे डोळे पाणावले. काही क्षणानंतर त्यांनी आपल्या मनाला आवर घातला आणि श्रीकृष्णाची मूर्ती आईशेजारी ठेवली. त्यानंतर गंगाजल आणि तुळशीची पाने घेतली आणि तुळशीचे पान आईच्या तोंडात ठेवून चमच्याने तिला गंगाजल पाजू लागले. आपल्या मुलांना शेवटची भेटण्याची इच्छा आईच्या मनामध्ये सलत होती. खरे तर बाबांनी मागच्याच महिन्यामध्ये दोन्ही मुलांना फोन केला होता. त्या दोघांनाही फोन करून सांगितले होते की तुमची आई आजारी आहे आणि तिला तुम्हाला भेटायचे आहे. ती तुमची खूप आठवण काढत आहे. तिला तुम्हाला पाहायचे आहे. पण तेव्हा मुलांकडे वेळ नव्हता. आपल्या मुलांना भेटण्याची इच्छा मनामध्ये ठेवत काही क्षणपर्यंत आई बाबांच्या मांडीवर डोके ठेवून तडफडत होती. शेवटचा श्वास घेण्यापूर्वी आईने बाबांकडे पाहिले होते. बहुतेक तिला आता बाबांची काळजी कोण घेईल याची चिंता सतावत असावी. शेवटी श्रीकृष्णासमोर हात जोडून तिने आपले प्राण सोडले. बाबा आपल्या अर्धांगिनीला छातीशी कवटाळून जोरात रडू लागले. आयुष्यभर जिने हसत हसत कोणतीही तक्रार न करत पूर्ण समर्पण भावनेने त्यांची साथ दिली होती, आज ती कायमची बाबांना एकटे सोडून अनंतात विलीन झाली होती. बाबांची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे झाली होती. कारण एवढे मोठे कुटुंब, 2-2 सुन्या, मुले, नातवंडे असूनसुद्धा त्यांना आधार देणारे कोणीही नव्हते. काही लोकांकडे पैशांची कमतरता असल्यामुळे त्यांना उपचार मिळत नाहीत. पण इथे पैसा असताना उपचार होऊनही मुलांच्या अशा परकेपणाच्या वागण्यामुळे पत्नीला मानसिक त्रास झाला. मुलांनी तिची चौकशी करावी, तिला भेटायला यावे एवढीच तिची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण झाली नाही याबद्दल त्यांना खूप वाईट वाटत होते. मग काय उपयोग आहे 2-2 मुले असण्याचा? त्यापेक्षा निपुत्रिक असलेले केव्हाही चांगले. आणि अशातच बाबांनी एक कठोर निर्णय घेतला. बाबांनी डोळ्यातील अश्रू पुसले, आईच्या अंगावर चादर टाकली, कुंडीतील 2 फुले आईच्या अंगावर ठेवली, दरवाजा उघडला आणि बाहेर आले. रात्रीच्या वेळी गावातील रस्ते सामसूम झाले होते. काठी टेकत बाबा गावच्या बाहेरच्या मेन रोडवर आले. तिथे एक STD बूथ होते. बूथचा मालक तिथेच राहत होता. त्यामुळे बाबांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवून त्याला उठवले. मालकाने दरवाजा उघडताच बाबांनी त्याला अवेळी उठवून जागे केल्याबद्दल त्याची माफी मागितली आणि मग धाकट्या विमल आत्याला फोन लावला आणि आत्याला आई गेल्याचे सांगितले. त्यानंतर बाबांनी आत्याला सक्त ताकीद दिली की दोन्ही मुले आणि त्यांच्या सासरच्यांना सोडून इतर सर्व नातेवाईकांना सुमती गेल्याची बातमी सांग. बाबांचे बोलणे ऐकून आत्या दंग झाली. तिला समजेना की आता काय करावे आणि काय नाही. आत्या म्हणाली, अरे दादा, काहीही असो, पण आता त्या मुलांना आपल्या आईचे शेवटचे दर्शन व्हायला पाहिजे ना. बाबा म्हणाले, तेवढी त्यांची लायकी नाही. आत्यांनी बाबाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी तिला शपथ देऊन तिचे तोंड बंद केले. त्यानंतर बाबा घरी आले. आईविना सुने घर त्यांना खायला धावू लागले. धाकटी आत्या जवळच्याच गावात राहत होती, त्यामुळे ती फक्त अर्ध्या तासात मामासोबत मोटरसायकलवर आली. आल्याबरोबर बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. बाबांच्या मनातील दुःख थांबता थांबत नव्हते. ते सुद्धा एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागले. म्हणाले, आता मी खूप एकटा पडलो आहे ग विमल. 1-2 तासांमध्ये मी सुद्धा माझ्या नवरा आणि मुलांसोबत घरी पोहोचले. आईला समोर निपचित पडलेले पाहून माझ्या काळजात धस्स झाले. थोड्याच वेळात मोठी आणि मधली आत्यासुद्धा आपापल्या नवरा आणि मुलांसोबत आल्या आणि घरामध्ये रडारड सुरू झाली. बाबांना सर्वजण धीर देऊ लागले. बाबा म्हणाले, 2-2 मुले असताना आईच्या चितेला अग्नी द्यायला मात्र एक जणही नाही. याचे खरे तर बाबांना जास्त दुःख वाटत होते. पण आजपर्यंत त्यांची मुले आईवडिलांबरोबर जे काही वागली त्यांच्यामुळे बाबांचे असे वागणे साहजिकच होते.
मोठी आत्या म्हणाली, अरे यशवंता, माझे तरी ऐक, मुलानं वहिनी गेल्याचे कळव. बाबा म्हणाले, हे बघ अक्का, त्या दोघांना अजिबात कळवायचे नाही, नाहीतर मीही कुठेतरी निघून जाईन. जिवंत असताना त्या नालायक मुलांनी माझ्या पत्नीचे अंतःकरण काय कमी जाळले, म्हणून आता मेल्यानंतर त्यांना फक्त औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बोलावू. हे बघा, ते दोघे जरी नसले तरी काही फरक पडणार नाही. आता ते आले म्हणून माझी सोमती उठून तर बसणार नाही. असे बोलून बाबा रडू लागले. शेवटी बाबांचे सर्वांना ऐकावे लागले. सकाळी 10 वाजेपर्यंत इतर नातेवाईकसुद्धा आले आणि साधारण 11 वाजता आईवर अंत्यसंस्कार झाले. बाबांनी स्वतः आईला मुखाग्नी दिला. आज हे नीताला सर्व आठवत होते. अजय, विजय आणि त्यांच्या बायकांनी आंघोळ आटोपली आणि ते चौघेही पुन्हा त्या खोलीत येऊन बसले. त्यांना पाहून नीता बाहेर चालली होती तेव्हा विजय म्हणाला, नीता, जेवणाची काही सोय वगैरे केली की नाही? म्हणजे आम्ही खूप दूरचा प्रवास करून आलो आहोत ना, म्हणून विचारलं. मोठ्या बाबाचे बोलणे ऐकून नीता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अरे तू मोठं असून तुला काही डोक्याचा भाग आहे की नाही? आईला जाऊन काहीच दिवस झाले आहेत आणि तुला जेवण सुचत आहे? जरा तरी माणुसकी शिल्लक आहे की नाही तुझ्यात? असे झाल्यामुळे आपल्या घरामध्ये लवकर चूल पेटत नाही, हे ठाऊक नाही का तुला किंवा तुझ्या बायकोला? आणि एवढेच जर तुम्हाला भूक लागली असेल ना, तर जा आणि कुठेतरी ढाब्यावर जाऊन जेवण करून या. एवढे बोलून ती रागाने निघून गेली. विमल आत्या तिथेच बसल्या होत्या. तेव्हा सीमा आली आणि म्हणाली, मग आत्या, मगाशी तुम्ही आणि ताई कशाची लिस्ट बनवत होतात? आत्या म्हणाली, आता 13वेला काय काय सामान लागते ते बघत होतो, बाकी काही नाही. सीमा आणि आशा एकमेकींकडे पाहत होत्या. सीमा पुढे म्हणाली, बरं आत्या, मला सांगा, सासूबाईंचे दागिने कोणाकडे आहेत? सीमाचे बोलणे ऐकून आत्या आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, अगं काय बोलते आहेस हे सीमा? वहिनीच्या चितेची आग अजून विझली नसेल आणि तू लगेचच दागिन्यांबद्दल विचारत आहेस? अगं काही वाटते की नाही तुला? आशा म्हणाली, अहो आत्या, यात एवढे चिडण्यासारखे काय आहे? ताईंनी सहज विचारले. आता त्यांनी दागिन्यांबद्दल विचारले याचा अर्थ त्यांना आत्याच्या आत्ता ते दागिने बघायचे आहेत असेच थोडीच आहे. आत्या म्हणाली, तुम्हा दोघांची हद्द झाली. मला तर वाटते यासाठीच तुम्ही इथे आला आहात, नाहीतर वहिनी जिवंत असताना इकडे फिरकला सुद्धा नाहीत. संध्याकाळ झाली होती. विजय आणि अजय एका कोपऱ्यात गुडघ्यात मान घालून बसल्या होत्या. त्यांचे मन खूप अशांत होते. डोक्यांमध्ये विचारांचे वादळ सुरू होते. वडिलांच्या अशा परकेपणाच्या वागण्यामुळे विजय आणि अजयचे अस्तित्व उद्ध्वस्त झाले होते. त्या दोघांना नातेवाईकांसमोर तोंड दाखवण्यास लायक ठेवले नव्हते. त्यामुळे आता सर्व नातेवाईकांना ठाऊक झाले होते की यशवंतरावांनी स्वतः दोन्ही मुलांना आणि त्यांच्या सासरच्या माणसांना आई गेल्याची बातमी सांगण्यास मनाई केली होती. त्यामुळे काहीही न सांगता तिथे असलेल्या सर्वांनी समजून घेतले होते की एका कमजोर, असहाय्य म्हाताऱ्याने असा वेगळा निर्णय का घेतला. दुसऱ्या दिवशी आईचा 13वा होता, त्यामुळे उद्या पुन्हा सर्व नातेवाईक, शेजारी तसेच मित्रमंडळी जमणार होती. पण अजय आणि विजयला बाबांनी आधीच सांगितले होते की 13व्याचे सर्व विधी मी स्वतः करणार आहे, तुम्ही उगाच मध्ये मध्ये करायचे नाही. हे ऐकताच दोघे भाऊ एकमेकांकडे पाहू लागले. जमलेले लोक काय म्हणतील याची त्यांना खूप काळजी वाटत होती. त्यामुळे अजय कामाचा बहाणा बनवून घरातून बाहेर पडला. घरापासून दूर गेल्यानंतर त्याने STD बूथवरून त्याच्या आणि भावाच्या सासूरवाडीला फोन लावला. कमी शब्दांमध्ये त्याने सासू सासऱ्यांना आपल्या वडिलांची नाराजगी सांगितली आणि म्हणाला, तुम्ही कसेही करून 13व्याचा विधी आमच्या हातून व्हावेत अशी बाबांना विनंती करा. दुसऱ्या दिवशी सकाळीच सीमा आणि आशाचे आईवडील आणि इतर नातेवाईक आले. आल्याबरोबर सीमाचे आई बाबा म्हणाले, यशवंतराव, तुम्ही विहीणबाई गेल्याची बातमी आम्हाला का सांगितली नाही? यशवंतराव म्हणाले, त्याचे काय आहे नाव या हिजी, जे आम्हाला फोन करून किंवा पत्र पाठवून आमची विचारपूस करत होते. माझ्याकडे त्यांचेच नंबर होते आणि गडबडीमध्ये मी त्यांनाच फोन केला. हे ऐकताच दोन्ही व्याही गप्प बसले. क्षणभर गप्प राहिल्यानंतर आशाचे बाबा म्हणाले, हे बघा यशवंतराव, हे लोक तुमच्यासोबत जे काही वागले त्याबद्दल आम्हाला काही ठाऊक नव्हते. जर तुम्ही एकदा आम्हाला पत्राने किंवा फोन करून सांगितले असते तर आम्ही. त्यांचे बोलणे अर्धवट ठेवत यशवंतराव म्हणाले, अरेच्चा, असे आहे होय. मला जर असे वाटत होते की तुम्हाला सर्व काही ठाऊक आहे.
आशाचे वडील म्हणाले, तुमच्या घरात काय घडते याबद्दल आम्हाला कसे ठाऊक असणार? यशवंतराव म्हणाले, तुम्ही जे काही बोलताय ते आश्चर्यकारक आहे. माझ्या सुना दरवर्षी सुट्ट्यांमध्ये माहेरी जायच्या, तेव्हा तुम्ही त्यांना कधी विचारले नाही का की तुम्ही कधी सासू सासऱ्यांकडे जाता म्हणून? कधी त्यांना विचारले आहे का तुझ्या सासू सासऱ्यांची इच्छा होत नाही का आपल्या नातवंडांना भेटण्याची? यशवंतरावांचे बोलणे ऐकून दोन्ही व्याही खाली मान घालून बसले. बाबांनी कमी शब्दांमध्ये सुनांची पोल खोलली होती. यशवंतराव पुढे म्हणाले, मुलीचे आईवडील तिला हे नक्की विचारतात की तुझे सासू सासरे तुझ्यासोबत कसे वागतात, पण तिला कधी असे विचारत का नाहीत की तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांसोबत कसे वागता? हे ऐकताच व्याही इकडे तिकडे पाहू लागले. खरे तर त्यांना याचा आनंद व्हायचा की त्यांच्या मुलीला सासू सासऱ्यांचा काही त्रास नाही, ते आपल्या संसारामध्ये स्वतंत्र आहेत. पण असा विचार जर त्यांच्या सुनांनी केला किंवा स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मात्र त्यांना दुसऱ्यांची मुलगी वाईट वाटते. म्हणजे स्वतःच्या मुलीसारखे आपल्या सुनांनी वागले तर सुना वाईट, आणि आपली मुलगी मात्र वाईट वागूनही चांगली, हा कुठला न्याय? काही वेळेच्या शांततेनंतर दोन्ही व्याही म्हणाले, आमच्या मुलींच्या वागण्याबद्दल आम्ही माफी मागतो. आता यापुढे ते अशा कधी वागणार नाहीत. आता झाले गेले विसरून जा आणि 13व्याचे विधी दोन्ही मुलांना पार पाडू द्या. यशवंतराव म्हणाले, हे पहा, आता माझ्याशी कोणी चांगले वागू देत किंवा वाईट वागू देत, मला काही फरक पडणार नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, 13व्याचा विधी त्या मुलाने करावा ज्याने आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा केलेली असते, आणि माझ्या दोन्ही मुलांनी त्यांच्या आईची काहीच सेवा केली नाही, मरेपर्यंत तिला यातना दिल्या, मग विनाकारण ढोंग करण्याची काय गरज आहे? आता मात्र वडिलांचे असे बोलणे ऐकून दोन्ही मुले, सुना, व्याही सर्वजण गप्प बसले, आणि शेवटी 13व्याचे सर्व विधी यशवंतरावांनी स्वतः केले. तसे गुरुजींना त्यांनी आधीच सांगून ठेवले होते. अजय आणि विजय यांना उपेक्षित असल्यासारखे वाटत होते. 13व्याचा कार्यक्रम पार पडला. सर्व नातेवाईक आपापल्या घरी गेले. आता घरी फक्त यशवंतरावांच्या 3 बहिणी, मुले, सुना आणि मुलगी असे घरचेच लोक उपस्थित होते. आई आजारी असताना कळवून सुद्धा न आलेली मुले, सुना आज आईचा 13वा झाला तरी थांबले होते. याचे यशवंतरावांना आश्चर्य वाटत होते, पण तरीही ते त्यांना काही बोलले नाही. रात्र झाली. यशवंतराव पत्नीच्या आठवणीमध्ये उदास होऊन बसले होते. नीता बाबांजवळ बसली होती. ती म्हणाली, बाबा थोडेसे खाऊन घ्या, असे उपाशी राहू नका. बाबा म्हणाले, माझी तहान भूक हरवून गेली आहे, आता मला काहीही नको. नीता म्हणाली, बाबा असे करून कसे चालेल? मला तर आता तुमची खूप काळजी वाटत आहे. तुम्ही इथे एकटे कसे राहाल? कोण स्वयंपाक बनवेल? कोण तुमची खाण्यापिण्याची काळजी घेईल? बाबा तुम्ही माझे ऐका ना प्लीज, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहायला चला. बाबा म्हणाले, वेडी आहेस का पोरी तू? अगं मुलीच्या सासरी बाप येऊन राहिला तर सगळे जग मला नावे ठेवेल. 2 मुले असताना बाप मुलीच्या घरी राहतोय म्हणून सगळे थू करतील, आणि म्हातारपणात मला हे काही सहन होणार नाही. आता माझे असे किती दिवस राहिले आहेत? मीही एके दिवशी तुझ्या आईसारखा अचानक जाईन. असे बोलताच नीता रडू लागली. ती म्हणाली, आई तर गेली, पण आता तुम्ही तरी असे बोलू नका ना. असे बोलून ते वडिलांच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागली. इकडे दुसऱ्या खोलीमध्ये ते चौघेही आता पुढे काय करायचे याबद्दल बोलत होते. सीमा म्हणाली, उद्याच्या उद्या बाबांना सासूबाईंच्या दागिन्यांबद्दल विचारा, नाहीतर तुमची बहीण एकटीच सर्व दागिने हडप करेल. आशा म्हणाली, बरोबर बोलत आहात ताई, आम्हा दोघींना सुद्धा सासूबाईंचे दागिने हवे आहेत. विजय म्हणाला, तुम्ही जरा गप्प बसाल का? आम्ही उंच उडी कशी मारता येईल याबद्दल विचार करत आहोत, आणि तुम्ही दागिन्यांचे घेऊन बसला आहात का? अजय म्हणाला, दादा आता बाबा तरी काही इथे एकटे राहणार नाहीत, आपण त्यांना आपल्यासोबत घेऊन जाऊ. काही दिवस ते तुझ्याकडे राहतील, काही दिवस माझ्याकडे राहतील, आणि हा आपला वडिलोपार्जित वाडा विकायला सांगू. एवढ्या मोठ्या वाड्याचे पैसे खूप येतील. विजय म्हणाला, हो, तसेच आपली शेतीसुद्धा आहे, तीही वाटून घेऊ. आता बाबांकडे आपण जे काही बोलू ते ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इथे एकटे राहून तरी ते काय करणार आहेत? आणि जरी राहिले तरी इथे त्यांची काळजी घेणारे कोण आहे? इथे कोण त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवेल? आता मात्र दोन्ही मुलांना आणि सुनांना खात्री पटली होती की बाबा आमचे म्हणणे नक्की ऐकतील.
दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंतराव भिंतीवर लावलेल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत बसले होते. तेवढ्यात दोन्ही मुले आणि सुना बाबांच्या खोलीमध्ये आल्या. मुलांना आल्याचे पाहून यशवंतराव म्हणाले, काय काम आहे? निघालात का जायला? विजय म्हणाला, हो, आम्ही जाणार आहोत, पण त्याआधी आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. अजय म्हणाला, हो बाबा, आता आई तर गेली, मग तुम्ही एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये एकटे कसे राहणार? यशवंतराव म्हणाले, त्याची काळजी तुम्ही करू नका, माझे मी पाहून घेईन. सीमा मनात म्हणाली, हा म्हातारा काही सरळ बोलणाऱ्यातला नाही. एखादा असता तर म्हणाला असता, तू बरोबर बोलत आहेस, पण नाही. विजय म्हणाला, बाबा, अहो त्याचे म्हणणे असे आहे की तुम्ही आमच्यासोबत शहरात यावे, म्हणजे काही दिवस तुम्ही अजयकडे राहाल, काही दिवस माझ्याकडे राहाल. यशवंतराव म्हणाले, तुमची आई जिवंत असताना तुम्ही असे कधी बोलला नाहीत, आणि आज आई गेल्यानंतर अचानक तुमच्या मनात बापाबद्दल एवढे प्रेम कसे उफाळून आले? विजय म्हणाला, तेच ना बाबा, आई गेली म्हणूनच बोलतोय. म्हणजे माझे, आमच्या दोघांचे असे म्हणणे आहे की तुम्ही आमच्यासोबत राहायला यावे आणि हा वाडा विकून टाकावा, तसेच आपल्या शेतीची सुद्धा वाटणी करावी. त्याचे बोलणे ऐकताच यशवंतरावांना राग आला. ते मोठ्या आवाजात म्हणाले, काय म्हणालास? हा वाडा विकून टाकावा? अरे तू असे कसे बोलू शकतोस? बाबांचा मोठा आवाज ऐकून नीता आणि तिन्ही आत्यासुद्धा तिथे आल्या. यशवंतराव म्हणाले, बघ अक्का, काय म्हणतात हे भामटे, यांना हा वाडा विकायचा आहे आणि शेतीची वाटणी हवी आहे. आईला जाऊन 15 दिवस झाले आणि यांच्या तोंडामध्ये वाटणी हा शब्द आला. एक नंबरचे लालचे आहेत हे दोघेही. सीमा म्हणाली, बाबा, फक्त शेताचीच वाटणी नाही तर सासूबाईंच्या दागिन्यांची सुद्धा वाटणी व्हायला हवी, नाहीतर तुम्ही सर्व दागिने तुमच्या मुलीलाच द्याल. सुनांच्या तोंडून असे शब्द ऐकून यशवंतराव आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले. यशवंतरावांनी नीताला सांगून विमल आत्याच्या नवऱ्याला फोन लावून घरी बोलावून घेतले. विमल आत्याचे पती विकास हे वकील होते. काही वेळातच ते घरी आले. घरी आल्यावर यशवंतरावांनी त्यांना मुलांचे आणि सुनांचे म्हणणे सांगितले. विकासराव म्हणाले, तुम्हा दोघांना हा प्रश्न पडला आहे ना की आता यशवंतराव एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये एकटे कसे राहतील? तर ऐका. यशवंतरावांनी सांगितल्याप्रमाणे ह्या वाड्याचे लवकरच एका वृद्धाश्रमात रूपांतर होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे समवयस्क त्यांच्यासोबत कायम असतील. तसेच 3 एकर शेतीमध्ये त्यांनी एक शाळा आणि वसतिगृह सुरू करण्याचे ठरवले आहे. लवकरच त्याचे बांधकामही सुरू होईल. आणि दागिन्यांचे म्हणाल तर सुमतीताईंचे दागिने फक्त आणि फक्त त्यांच्या मुलीसाठी असतील. त्यांच्या मुलीशिवाय ते कोणालाही मिळणार नाहीत. यशवंतरावांना तुम्हा दोघांकडेही राहण्याची इच्छा नाही, कारण त्यांना कोणाकडेही राहून त्यांचे उर्वरित आयुष्य अपमानित होऊन जगायचे नाही. हे सर्व ऐकताच मुलांनी आणि सुनांनी खाली मान घातली, कारण आता त्यांच्याकडे पुढे बोलण्यासाठी काही शब्दच नव्हते. आज मुलांकडे ना आईवडील होते आणि ना त्यांची प्रॉपर्टी. मित्रांनो, मुलगा जर 4 पैसे कमावत असेल तर त्या पैशांचा माज त्याने आईवडिलांना दाखवायचा नसतो. आपल्या लेकरांच्या हौसेमोजेसाठी आईवडिलांनी त्यांची कित्येक स्वप्न गहाण ठेवलेली असतात. ज्या आभाळाने उंच भरारी घेण्यासाठी जे पंख दिले आहेत ना, त्या आभाळाचे ऋण आपल्यावर आयुष्यभर आहे, याची जाणीव प्रत्येक लेकराने ठेवावी. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.